राष्ट्रबांधणीचा पाया मी, समाजाचा आधारस्तंभ मी. आज, काल आणि उद्या सदैव देशहितासाठी तत्पर मी. होय गुरुजी मी, अभिमानाने सांगतो मी. नमस्कार प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक सुमित सुरेशराव पवार, अध्यक्ष राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य, आपल्या सर्व प्राध्यापक बंधू भगिनींच्या मागणीनुसार घेऊन येत आहे मूल्यमापन आराखडा 2020-21, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी. मित्रहो, आपल्या सर्वांना माहीत आहे राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद 9 जून 2020च्या स्थापनेपासून विद्यार्थी, शिक्षक, समाज, राष्ट्रहित उपयोगी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करत आहे. याची प्रचिती कोरोना महामारीच्या काळात अनेक विद्यार्थी व शिक्षकांना झाली. चला तर मग आज आपण मूल्यमापन आराखडा समजून घेऊ. मी प्राध्यापक सुमित सुरेशराव पवार, अध्यक्ष राज्यशास्त्र मूल्यमापन आराखडा समिती, महाराष्ट्र राज्य, पुणे बोर्ड, मराठी माध्यमातून आपल्यासमोर सादरीकरण करतो. नंतरच्या भागामध्ये इंग्रजी माध्यमातून आपल्यासमोर प्राध्यापक संजय सुतार सर, अध्यक्ष मुंबई विभाग, राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य, सादर करणार आहे. हा आराखड्यामध्ये तंत्रस्नेही म्हणून मोलाची भूमिका बजावणारे प्राध्यापक गिरीश लोंढे सर, सोलापूरमधील छत्रपती शिवाजी सायंकालीन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून पुणे विभाग कार्यकारिणी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. चला आपण मूल्यमापन आराखड्याकडे वळू. लेखी परीक्षा ज्या घेण्यात येतात, या परीक्षेचा नेमका उद्देश काय आहे हे त्या प्रश्नाच्या आधारे आपण समजून घेऊ. पहिले नंबरचा प्रश्न असतो वस्तुनिष्ठ प्रश्न. या प्रश्नाचा उद्देश असतो विद्यार्थ्याची विषयाबद्दलची मूलभूत माहिती तपासणे. दुसरा प्रश्न असतो लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे विषयाबद्दलचे आकलन काय आहे हे या प्रश्नांवरून समजून येते. तिसरा प्रश्न जो असतो हा उपयोजनात्मक प्रश्न असतो. याबाबत विद्यार्थ्याचे स्वतःचे मत व्यक्त कसा करतो याची तपासणी या प्रश्नांमधून केली जाते. अंतर्गत परीक्षेचा अभ्यासक्रम वर्षभरासाठी कशा पद्धतीचा असतो हे आपण समजून घेऊ. घटक चाचणी असते, ज्यामध्ये वर्षातून किमान 2 घटक चाचण्या होणे अनिवार्य आहे. प्रत्येक घटक चाचणीमध्ये किमान 2 प्रकरण असावे. म्हणजे प्रथम घटक चाचणीमध्ये सुरुवातीचे 2 प्रकरण घेऊ शकतो किंवा द्वितीय घटक चाचणीमध्ये त्या नंतरचे 2 प्रकरण घेऊ शकतो किंवा शेवटचेही 2 प्रकरण घेऊ शकतो. अर्थात याबाबत आपल्याला स्वतंत्र अधिकार आहे. त्यानंतर प्रथम सत्रांत परीक्षा. सुरुवातीचे 3 घटक असतात, कारण आपला अभ्यासक्रम एकूण 6 घटकांवर आधारित आहे.
त्याचा निम्मा भाग म्हणजे 3 घटक, ज्याच्यावर प्रथम सत्रांत परीक्षा आधारित असते. द्वितीय सत्रांत परीक्षा ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये पहिल्या घटकापासून तर शेवटच्या घटकापर्यंत सर्व घटकांना वेटेज सारख्या प्रमाणात जवळपास दिलेलं आढळून येते. उद्दिष्टानुसार कशा पद्धतीनं गुणविभागणी निश्चित केलेली आहे ही आपण समजून घेऊ. म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानावर आधारित किती गुण निश्चित केलेले आहे, तर 20 गुण निर्धारित केलेले आहे आणि विकल्पासुद्धा सह 20 गुणच दिलेले आहे. आकलनावर आधारित 39 गुण दिलेले आहे आणि विकल्पासह 69 गुण दिलेले आहे. उपयोजन यावर आधारित निर्धारित गुण 12 आहे, तर विकल्पासह 20 गुण दिलेले आहे. कौशल्यावर आधारित निर्धारित गुण 9 आहे आणि विकल्पासुद्धा सह 9 गुण आहे. म्हणजे एकूण निर्धारित गुण किती, तर 80 आणि विकल्पासह किती, 118 गुणाचा आपला पेपर असेल. प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी म्हणजे वस्तुनिष्ठ वर आधारित किती विकल्पासह प्रश्न विचारले जातात, तर 29 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे निर्धारित गुण किती, तर 29च गुण आहे आणि विकल्पासह किती गुण आहे, ते सुद्धा 29च आहे. दुसरा प्रश्न लघुत्तरी. एकूण प्रश्न विकल्पासह 21 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये निर्धारित गुण आहे 41 आणि विकल्पासह गुण आहे 69. तिसरा क्रमांक आहे दीर्घोत्तरी प्रश्नांचा. एकूण विकल्पासह प्रश्न विचारले जातात 2, निर्धारित गुण आहे 10 आणि विकल्पासह गुण आहे 20. एकूण जर पाहिली तर आपल्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 52 प्रश्न असतील. निर्धारित गुण 80 आणि विकल्पासह गुण असेल 118. अशा पद्धतीची विभागणी केलेली दिसून येते. यावर्षीची जी लेखी परीक्षा आहे बदललेल्या अभ्यासक्रमानुसार, यामध्ये आणि जुन्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये काय बदल आहे हे थोडक्यात तुमच्यासमोर पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करतो. यामध्ये प्रश्नांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. दुसरा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की जोड्या लावा हा एक मोठा बदल झालेला आहे. जोड्या लावा प्रश्न प्रकार रद्द करण्यात आलेला आहे आणि नवीन काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समर्पक संकल्पना लिहा, गटात न बसणारा शब्द ओळखा, संकल्पना चित्र पूर्ण करा, नकाशाचे निरीक्षण करा इत्यादी प्रश्न नव्याने आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट झालेले आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटच्या घटकापर्यंत लक्ष केंद्रित आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणे शेवटच्या घटकाकडे दुर्लक्ष यावेळेस मात्र होणार नाही. शेवटच्याही घटकाला तेवढ्याच प्रमाणात महत्त्व दिल्या जाईल. चला आपण आत्ता प्रथम सत्रांत परीक्षा 2020-21 समजून घेऊ. सुरुवातीला घटकनिहाय गुणविभागणी प्रथम सत्रांतासाठी कशी केली आहे ती आपण समजून घेऊ. आपल्याला एकूण 6 घटक आहे, त्यापैकी अर्धा भाग म्हणजे 3 घटकांवर ही प्रथम सत्रांत परीक्षा असेल.
त्यामध्ये पहिलं प्रकरण 1991 नंतरचं जग याला 24 गुणाचं वेटेज दिलेलं आहे. तर दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण याला 24 गुणाचं वेटेज दिलेलं आहे. प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी समस्या याला 25 गुणाचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे प्रथम सत्रांतासाठी साधारणतः 73 गुणाचा आपल्याला एकूण वेटेज दिसते आहे. आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा समजून घेऊ, जो 50 गुणाचा दिलेला आहे. यामध्ये कंसातील योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा याला 3 गुण दिलेले आहे आणि विकल्पासह सुद्धा 3 गुण आपल्याला दिसतील. ब मध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, गुण आहे 3, विकल्पासह सुद्धा 3 गुण. त्यानंतर दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, 3 गुण, विकल्पासह 3 गुण. ड गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, 3 गुण आणि विकल्पासह सुद्धा 3 गुण. प्रश्न 2, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, 4 गुण, विकल्पासह सुद्धा 4 गुण दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने चूक की बरोबर ते कारण लिहा, कोणतीही 3. एकूण 5 दिलेले असतील, त्यापैकी 3 गुण दिलेले आहे 6, विकल्पासह 10 गुण. चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील विषयावर तुमचं मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतीही 2, विकल्पासह 3, गुण 8, विकल्पासह 12 प्रश्न. त्यानंतर खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा, कोणतीही 2. एकूण 3 दिलेले असते, त्यापैकी 2 लिहावे लागते. गुण दिलेले आहे 10, विकल्पासह 15. प्रश्न 6, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा, सुमारे 150 ते 200 शब्दात. म्हणजे 2 प्रश्न दिलेले असतील, गुण दिलेले आहे 10 आणि विकल्पासह 20 गुण. म्हणजे त्यामधला एक प्रश्न आपल्याला लिहावा लागते. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिका असेल 50 गुणाची आणि विकल्पासह गुण दिलेले असेल 73. आपण हे अधिक स्पष्टपणे या प्रश्नपत्रिकेच्या आधारे समजून घेऊ. इयत्ता 12वी प्रथम सत्रांत परीक्षा 2020-21, वेळ 2.5 तास आणि विषय राज्यशास्त्र, गुण 50. वेळ लक्षात घ्या, 2.5 तासाचा वेळ दिलेला आहे. पहिले सूचना दिलेल्या आहे. सूचना क्रमांक 1, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. सूचना क्रमांक 2, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 3, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. येथे विद्यार्थ्यांनी कुठेही प्रश्नाच्या सुरुवात ही नवीन पानावर करावी. प्रश्न येथे आपल्या पर्यवेक्षकांनी कुठेही उत्तरपत्रिका वापरताना देताना कंजूसी करू नये, ही विनंती. प्रश्न क्रमांक 1 अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. याला 3 गुण दिलेले आहे.
परंतु प्रश्न क्रमांक 1ला एकूण पूर्ण गुण 12 आहे सर्व प्रश्नाला, आणि त्यातल्या अला 3 गुण दिलेले आहे. उदाहरणार्थ स्वरूपात यामध्ये काही प्रश्न दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 1, लिहिताना कसे लिहायचे हे नीट समजून घ्यावे. साची स्थापना 1985 या वर्षी रिकामी जागा येथे झाली. उत्तर लिहिताना कसं अपेक्षित आहे? यातलं नेमकं उत्तर अपेक्षित नाही तर प्रश्न क्रमांक 1 आणि 1 ढाका असं लिहिलेलं अपेक्षित नाही. अपेक्षित कसं आहे तर प्रश्न क्रमांक 1 मधील 1 साची स्थापना 1985 या वर्षी ढाका त्याच्याखाली अंडरलाईन येथे झाली याप्रमाणे लिहावे. त्याचप्रमाणे खाली सुद्धा तसाच प्रयोग करावा. जागतिकीकरण हा शब्दप्रयोग 1990 अंडरलाईन या दशकात झाला याप्रमाणे करावा. त्याचप्रमाणे इतरही प्रश्नांच्या संदर्भात तसाच प्रयोग आपण करू शकतो. प्रश्न क्रमांक ब, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. याला 3 गुण दिलेले आहे. यामध्ये प्रश्न 1 रोमन अंकामध्ये आपल्याला दिलेले दिसतात, जसे पॉईंट दिलेले दिसतात असेच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्येही अपेक्षित असतात, कारण सर्वीकडे यावेळेस अशाच पद्धतीचे प्रश्न विचारल्या जाईल, इव्हन बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा. त्यामुळे नीट नंबर देताना रोमन अंकाचा उपयोग करावा. नंबर 1, 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह. मग आता इथे प्रश्न लिहिताना या 1989 नंतरच्या आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह कुठला आहे? द्विध्रुवीयतेचा अस्ता आहे की आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय आहे किंवा नवीन राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी आहे? इथे उत्तर लिहायचं. प्रश्न क्रमांक 1 मधील ब मधील 1 मध्ये नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. दुसरं, भारतात पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे, कारण जे अपेक्षित असेल ते आपण इथे लिहू शकतो. उदाहरणार्थ देशाच्या विकासाला मदत होण्यासाठी. याप्रमाणे आपण पुढील प्रश्नही सोडवू शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 मधील क, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. हा प्रश्न नीट समजून घ्या, कारण नव्यानं आलेला आहे, 3 गुणाचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, प्रत्यक्ष रणांगणात युद्ध न होता युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजे काय? शीतयुद्ध हे संकल्पना पूर्ण झाली. समर्पक. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण समजून सांगतो. खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रात समन्वय आणणारी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था अशा पद्धतीची समर्पक संकल्पना आपण पूर्ण करू शकतो. आणखी एक समजून सांगतो उदाहरणासाठी. कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसलेली आणि एकाच राष्ट्रात मूळ नसलेली कंपनी म्हणजे बहुराष्ट्र कंपनी होय. पुढचा प्रश्न समजून घेऊ. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 3 गुण. यामध्ये रोमन अंकामध्ये 1 दिलेला दिसतो. इंटरनेट, मोबाईल, टेलिफोन, ग्रामोफोन. आता याच्यातला गटातला कोणता नाही आहे तेवढाच 1 लिहायचा. प्रश्न क्रमांक 1 ड मधला
रोमन अंकाचा 1 लिहायचा आणि गटात न बसणारा ग्रोमोफोन असं आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ साठी आणखी आपण एखादा यामधला घेऊ, जसं जवाहर ग्राम समृद्धी योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जवाहर ग्रामीण आवास योजना, जलयुक्त शिवार योजना. आता यामधली जलयुक्त शिवार योजना ही वेगळी आहे, कारण तीनही योजना ह्या केंद्राच्या आपल्याला दिसते आणि जलयुक्त शिवार योजना ही महाराष्ट्र शासनाची दिसते, म्हणजे ती वेगळी आहे. असा वेगळा शब्द गटात न बसणारा आपल्याला ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. त्यानंतर नव्यानं आलेला प्रश्न क्रमांक 2, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण आहे 4. मधात बॉक्स दिलेला असेल. परीक्षेमध्ये ही सुद्धा आपण पेनानंच असा चार्ट बनवून घ्यायचा. थोडक्यात सामाजिक माध्यमं. मग आता सामाजिक माध्यमं कुठली आहे या 4 बॉक्समध्ये? कुठलीही असू शकते. आपल्याला जे माहिती आहे ती 4 लिहिली. विद्यार्थ्यांना कुठलीही, आपल्या प्राध्यापक बंधूंनाच माहिती आहे तीच लिहिली पाहिजे असं अपेक्षित नाही. मग कुठलीही असू शकते. मग विद्यार्थी लिहितील इथे, व्हॉट्सअप लिहितील, फेसबुक लिहितील, इंस्टाग्राम लिहितील, अजून कोणता फलाना असेल तो लिहेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हा सामाजिक माध्यमे कोणती आहे ती या 4 बॉक्समध्ये लिहायची अशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. याला 6 गुण दिले आहे, म्हणजे प्रत्येकी 2 गुण, कोणतेही 3 लिहायचे आहे. एकूण 5 दिलेले आहे. याच्यामध्ये सहकारण आपल्याला द्यायचं आहे. भारतात पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे विकास अधिक चालना मिळाली. मग हे बरोबर आहे की चूक आहे हे लिहिणे, मग आणि त्याचं सहकारण लिहिणे. अशा पद्धतीनं थोडक्यात सहकारण त्याचं असावं. अशा पद्धतीचे हे 5 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला किती लिहायचे आहे? तर 3 लिहायचे आहे. आता याच्यामध्ये नुसतं यामध्ये एखादा प्रश्न आहे, उदाहरणार्थ भारत सरकारने नीती आयोगाची स्थापना केवळ कृषी क्षेत्राला सल्ला देण्यासाठी केला. आता हा प्रश्न चूक आहे, परंतु तुम्ही इथे बरोबर लिहिलं आणि सहकारण योग्य दिलं की भारत सरकार नीती आयोगाची स्थापना केवळ कृषी क्षेत्राला सल्ला देणे एवढंच करत नाही, तर भारताचं 5 वर्षाचं नियोजनाचा आराखडा संपूर्ण तयार करून त्यानुसार कार्य करते. हे झालं त्याचं स्पष्टीकरण. तर या ठिकाणी याला अर्थ राहणार नाही जर चूक की बरोबर हे चुकवलं तर. त्यामुळे हे चूक आहे आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण दिलं तरच आपल्याला 6 गुण, म्हणजे 2-2 गुण बरोबर एकूण 6 गुण प्राप्त होईल. पुढचा प्रश्न समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 4, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 2, म्हणजे एकूण 8 गुण, 2 म्हणजे प्रत्येकी 4 गुण. आपल्याला महिला सक्षमीकरणामुळे भारतात निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे. अशाच पद्धतीचे आपल्याला यामधले कोणतेही 2 प्रश्न घ्यायचे आहे आणि ते 25 ते 30 शब्दात मांडायचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 आणि एकूण गुण आहे 10, म्हणजे प्रत्येकी 5 गुण. यामध्ये 3 मधील 2 लिहायचे आहे आणि प्रत्येकाला 5 गुण दिलेले आहे. इथे प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भात द्वितीय सत्रांतामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिकेच्या समोर त्याचं पूर्ण उत्तरासह मी आपल्यासमोर सादरीकरण करेल. प्रश्न 6, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे
उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात. गुण आहे 10. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. आत्तापर्यंत मुद्दे दिले जात नव्हते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचंही सुद्धा नुकसान होत होतं. पर्यायाने आपलं मार्किंगसुद्धा करायला अडचण येत होती. आत्ता मात्र आपल्याला 5 मुद्दे जर दिले आहे तर इथे मुद्दे 4 पण असू शकतात, 5 पण असू शकतात. जेव्हा 4 असते त्यावेळेस प्रस्तावना लिहिली असेल तर त्याला 2 मार्क आणि इतर 4 मुद्द्याला त्याला 2-2 मार्क, असे एकूण 10 पैकी 10ही गुण आपण देऊ शकतो. इथे पेपर तपासताना कुठंही मार्क देण्यामध्ये कंजूसी करू नये. 5 मुद्दे लिहिले, 5ही मुद्दे स्पष्ट केले असतील, व्यवस्थित असतील तर 10 पैकी 10 गुण देण्यास कुठलीही हरकत नाही. असाच हाही प्रश्न. त्यानंतर प्रथम सत्रांत परीक्षेचा हा संविधान तक्ता आहे, जो आपल्यासमोर प्रथम सत्रांत परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचा ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे त्याबद्दल. आता हा संविधान तक्त्यासंदर्भात बरेच जणांचे प्रश्न असतो. इथे मी आपल्यासमोर सादर केलेला संविधान तक्ता आणि तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका काढत असताना संविधान तक्ता याच्यामध्ये नक्की बदल असेल. मात्र बदल कुठं नसेल की पहिल्या घटकांवर 24 गुण असेल, दुसरे घटकांवर 24 गुण असेल, तिसरे घटकावर 25 गुण असेल. ही टोटल 73 यायला हवी, हे इथे अपेक्षित आहे. बाकी अन्य आपण आपल्या सोयीनुसार या संविधान तक्त्यामध्ये बदल करू शकता. इथे आपल्यासमोर राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्रांत परीक्षा संपली. धन्यवाद. द्वितीय सत्रांत परीक्षा पुढील भागात आपण समजून घेऊ. धन्यवाद.